आत्ता आपण आहोत काठमांडूच्या सेंट्रल लोकेशनला, जिथं मंदिरांचं जाळं पसरलं आपण असं म्हणूया. मागे हे भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि दुसरी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मल्टीकल्चरल कॉम्बिनेशन कसं केलेलं आहे इथे. तर इथे हे माझ्या मागे जे तुम्हाला शंकराचं मंदिर दिसतं आहे, हे थोडंसं डोम शेप म्हणजे मस्जिदीप्रमाणे आहे. हे जे मंदिर आहे हे थोडंसं बुद्धिस्ट टाईपचं मंदिर आहे. आणि इकडे हे जे मंदिर आहे ते आपलं शिखर असलेलं मंदिर, किंवा साऊथ इंडियामध्ये जसे आपले शिखराचे मंदिरं जनरली भारतामध्ये भेटतात तशा टाईपचं मंदिर. हे तिन्हीही मंदिरं हे शंकराचे आहेत. आता आपण आहोत काठमांडूच्या स्वयंभू टेम्पलमध्ये. याला मंकी टेम्पल पण असं म्हणतात. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे आपल्याला हिंदू धर्माचं आणि बौद्ध धर्माचं एकत्रित रूप पाहायला भेटेल. तर तुम्ही मागे ज्या मूर्ती पाहताय त्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला, काही ठिकाणी शिवलिंगाची मूर्ती पण आहेत आणि काही ठिकाणी गौतम बुद्धांच्या पण मूर्ती आहे. हे तुम्ही जर पाहाल तर बुद्धिझम आणि हिंदुइझम या दोन्हीचा संगम दिसतोय. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बुद्धाच्या आणि हिंदूंच्या मूर्ती दिसतील. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.